जरा आवाज तुमच्या मीडियाचा संभाजीनगर असा उल्लेख निवडणुकीच्या करण्यात आला होता आणि त्याला आक्षेप घेतला होता काँग्रेसकडून कारण शासकीय भाषेमध्ये जोपर्यंत नाव मी पाठीमागं गेल्याच आठवड्यात ह्याविषयी बोललेलो होतो. हा आमचा 3 पक्षाचा आणि इतर मित्र पक्ष मिळून काही इंडिव्हिज्युअल पाठिंबा दिलेल्यांचा महाविकास आघाडीचं सरकार आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम हा आम्ही तिघांनी मिळून त्या ठिकाणी ठरवलेला आहे. दिल्लीमध्ये तो ठरलेला होता. आता हे तिघांचं सरकार चालत असताना कधी काही विषय निघू शकतात. तोच विषय आता एक विषय पुढे आलेला आहे, परंतु त्या संदर्भामध्ये आम्ही एकत्र बसून चर्चा करून योग्य पद्धतीचा मार्ग काढू. एखादी प्रश्न विचारा ना. मी आज मीडियामध्येच ते वाचलेलं आहे. आज आमची मीटिंग आहे. माझा आता इथला कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या पुढं ओळीनं 2-4 मीटिंग आहेत. त्याच्यामध्ये काही सहकार्यांची मी विषयावर बोलणार आहे की नक्की ह्याच्याबद्दल काय झालं. कारण कधी कधी उदाहरणार्थ पाठीमागच्या काळामध्ये सभागृह चालू असताना एक युनिफॉर्मचा डिसिजन आला. तो युनिफॉर्मच्या डिसिजनच्या संदर्भामध्ये कुणालाच नीट माहिती नव्हती. सचिवांनी एखादी ते ऑर्डर काढली आणि नंतर त्याचं उत्तर सभागृहात देताना मी सांगितलं की याचा आम्ही फेरविचार करू. या सरकारचं काम करत असताना एखादी गोष्ट काही घडलेली असेल तर त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी नक्की काय घडलेली आहे, कुणी ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काही गडबड केली का हेतुपुरस्कार केले, अशा सगळ्या बाबी आम्ही तपासू आणि त्याच्यातनं बाळासाहेबांचं वक्तव्य आलं, इतरांचं काही म्हणणं असेल तर ते बसून आम्ही एकत्रपणे मार्ग काढू एवढा मी विश्वास त्या निमित्तानं देऊ इच्छितो. अरे मी अजून चूक झाली म्हणलं नाही. कधी कधी अशा प्रकारच्या गोष्टी कधी कधी घडतात. तर ह्याच्या पाठीमागचं नक्की कारण काय आहे हे मी राज्याचा एक घटक म्हणून विचारल्याशिवाय त्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणं हे मला योग्य दिसणार नाही. तर त्याच्याबद्दल मी आज सकाळी 7ला इथं आलोय. ह्या बातम्या सकाळी रात्री चालू होत्या. सकाळी 7ला आलोय. इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये ह्या बातम्या वाचल्या, परंतु त्यानंतर मी जनतेला भेटत होतो. आता गेल्यानंतर मंत्रालयामध्ये संबंधित पक्षाच्या काही प्रमुखांशी बोलून नक्की काय झालं याची शहानिशा करीन. मेट्रो कारशेडसाठी काल समिती गठीत केलेली आहे. त्यामध्ये आरेच्या जागेची स्थापना केली जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार पुन्हा कारशेडसाठी आरे जागेचा विचार करते का? का त्या संदर्भामध्ये सुरुवातीलाच महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे साहेबांनी लक्ष घातलेलं होतं आणि मुंबईसारख्या शहरामध्ये एवढी प्रचंड झाडं, तिथं हिरवगार सगळा परिसर असताना त्याला तोडून काढणं आणि तिथं करणं हे पहिल्यांदा देखील उद्धव ठाकरे साहेबांना ते मान्य नव्हतं. आता राज्याचे प्रमुख तेच झाल्यानंतर त्यांनी ते कांजूरमार्गला घेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल आता कोर्टाने काही निकाल दिलेले आहेत. त्याची शहानिशा केली जाते की नक्की ती जागा कुणाची. कारण त्याच्यात अजूनही प्रत्येकजण, काही जण म्हणतं की नाही ते केंद्र सरकारचे, एक व्यक्ती म्हणते ती जागा माझीच आहे आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं ती जागा आमची आहे. म्हणजे हा वादाचा मुद्दा पुढे आलेला आहे. तो वादाच्या मुद्द्यामध्ये काय मार्ग काढायचा आहे ह्याच्याबद्दल स्वतः राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे साहेब स्वतः लक्ष देऊन आहेत आणि ते त्याच्यातनं मार्ग काढतील असा मला विश्वास आहे. त्याच्यामध्ये विरोधी पक्षाला जाणीवपूर्वक तशा प्रकारची टीका टिप्पणी करायची, त्यांना दुसरं काही काम नाही. पाठीमागं आम्ही ज्यावेळेस मुद्रांक शुल्काच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला त्यावेळेस पण काही जण म्हणाले की कुणाचं भलं करायला चालले. वास्तविक मी आपल्याला रेकॉर्डवर दाखवीन की तो निर्णय झाल्यानंतर जेवढ्या मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार झाले तसे व्यवहार पाठीमागं कधी झाले नव्हते, एवढे व्यवहार झाले. म्हणजे याचा फायदा सगळ्यांना झाला. आता तुम्ही लोक जर एखादा 1 BHKचा 2 BHKचा फ्लॅट खरेदी करत असताना तुम्हाला जो काही त्याच्यावर मुद्रांक शुल्क आकारलं जायचं ते 0% आकारलं गेलं. कारण 3% आम्ही माफ केले, आम्ही म्हणजे सरकारनी, आणि 2% होते ते बिल्डरनी सोसलं. म्हणजे 5-6% फायदा हा
सदनिका विकत घेणाऱ्याचा झाला, मग सर्वसामान्यांचाच फायदा झाला ना. तशाच बाबतीमध्ये कालचा निर्णय घेत असताना ह्या निर्णयाच्या बद्दल आता आपले अनेक प्रकल्प SRAचे ठप्प झालेले. तुम्ही कुणीतरी अभ्यास करा आणि माहिती घ्या. गेल्या काही वर्षामध्ये काही प्रकल्प पुढे सरकले नाही, कारण त्याच्यामध्ये बांधकामापेक्षा देखील त्याची कॉस्ट जास्त झाली आणि त्याच्यातनं किमती वाढायला लागल्या. आम्ही काल निर्णय घेताना जाणीवपूर्वक कॅबिनेटमध्ये चर्चा केली. गेल्या कॅबिनेटला तो विषय होता, परंतु काहींना त्याच्याबद्दलचा अभ्यास करायचा होता. आणि काल स्वतः त्या खात्याचे मंत्री या नात्याने एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं की हा निर्णय घेताना ह्याचा फायदा हा ग्राहकालाच होईल, सर्वसामान्य माणसालाच होईल. अशाच प्रकारचं आपण त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या अटी घातलेल्या आहेत. नंबर 1, हा निर्णय होत असताना ज्या राज्यातल्या महानगरपालिकेत मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि ठाणे या 4च महानगरपालिकेमध्ये ह्या महत्त्वाच्या गोष्टी घडतात, तर तिथल्या आयुक्तांनी पण सांगितलं की आमचं उत्पन्न हे पार 15, 18, 20% आलेलं आहे. असा जर काही निर्णय झाला तर आम्हालाही त्याचा फायदा होईल. हा निर्णय घेताना काही फक्त ठराविक लोकांनीच घेतला नाही, तसं पाठीमागच्या निर्णयाचं स्वागत देशातल्या सगळ्या राज्यांनी केलं मुद्रांक शुल्काच्या बाबतीत. मग त्याच्यामध्ये पण आम्ही सरकारच्या बाबतीत सरकारच्या तिजोरीमध्ये येणारा पैसा हा त्या ठिकाणी सवलत एक प्रकारची दिली, ग्राहकाला फायदा करून दिला. आणि करोनाच्या काळामध्ये ही बांधकाम व्यावसायिकांची इंडस्ट्री ही एकदम ठप्प झालेली होती. कुणाला तिथं काम मिळत नव्हतं, त्याला पुन्हा उभारी आलेली आहे. त्याकरता हे केलेलं आहे. अर्थात विरोधी पक्ष त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचं मत व्यक्त करत आहे, पण आम्ही काल अतिशय विचारपूर्वक तिथं सगळ्यांनी सांगितलं की ह्याचा निर्णय होत असताना सर्वसामान्य ग्राहकालाच ह्याचा फायदा झाला पाहिजे आणि तो मिळतोय का नाही ह्याची शहानिशा देखील केली जाणार आहे. एक प्रश्न जीएसटीचा आहे. जीएसटी कडचे पैसे जे केंद्राकडून यायचे होते ते आता किती थकबाकी आहेत आणि आपण अतिवृष्टीग्रस्त आणि अवकाळी पावसासाठी सुद्धा केंद्राकडनं मदत देणार होती, ती आली का? केंद्राकडनं ती मदत अजून आली नाही, कारण केंद्राची टीम येऊन 10 ते 12 दिवस झालेले आहेत. मात्र त्याच्यातला एक राहिलेला 2000 कोटीचा हप्ता तो आजच आम्ही तो सोडलेला आहे. त्याच्यावर राज्य सरकारने ते 10,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं होतं. दिवाळीच्या आधी आम्ही बाकी सगळेचे पैसे दिले होते, परंतु पिकाच्या संदर्भातले पैसे शेतकऱ्यांचे हे एकदम सगळ्यांचं वाटप होणार नाही. म्हणून जेवढी रक्कम त्यांना पाहिजे होती दिवाळीच्या आधी तेवढी दिली आणि ती रक्कम संपल्यानंतर त्यांनी काल आम्हाला सांगितलं आता पुढची रक्कम द्या. पुढची रक्कम देखील आज आपण रिलीज केलेली आहे. तुम्ही म्हणाल मग रक्कम ताबडतोब का दिली जात नाही? त्या रकमा देत असताना कर्ज कधी कधी काढून आपण ह्या सगळ्या बाबी भागवत असतो आणि त्याच्यामुळं कर्जाचा पैसा असताना तो तिथं जाऊन पडून राहणं आणि त्याच्यावर व्याजाचं मीटर चालू राहणं हे आर्थिक नियोजन नीट नसण्याचं उदाहरण समोर येतं आणि म्हणून आम्ही हा विचारपूर्वक निर्णय घेतला. जीएसटीचे किती थकबाकी आहे केंद्राकडे? जीएसटीची कालच्या अखेरपर्यंत 26,000 कोटीची थकबाकी आहे, पण दर आठवड्याला पैसे यायला लागलेले आहेत. जी काही त्या महिन्यातली जी रक्कम आहे ती त्या ठिकाणी येते, पण मागचा जो रक्कम राहिली म्हणजे तुम्हाला आठवत असे काही असं जर आलं तर मग तो आकडा कमी कमी होईल. परंतु आमचा पाठपुरावा चालू आहे आणि ते म्हणतात जशी आमची परिस्थिती सुधारेल तसं आम्ही देतो. आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपचे जवळपास राज्यभरातले 12 नेते लक्ष घालणार आहेत. तुम्ही कधी बघितलं आहे का ग्रामपंचायत निवडणुकीसाठी? आपणच पत्रकार आहात, आपल्याला कधी आठवतंय आणि कुठल्या ग्रामपंचायतीचा सदस्य कुठल्या पक्षाचा आहे हे कळतं का? अजिबात कळत नाही, कारण तिथं पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली जात नाही. त्याच्यामध्ये एबी फॉर्म नसतो. उद्याच्याला ती ग्रामपंचायत त्यांचं ज्यांच्याकडे काम असतं ते जातात, सरपंच बोलतो मी तुमच्याच पक्षाचा आहे आणि काम करून घेत असतो. त्याच्यामुळे याला काही नाही. उगीच आता कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यामुळं कुठेतरी काहीतरी आपण काम करतोय असा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांचा चालला. अर्थात
ते त्यांचं पक्षाच्या बद्दल काय करायचा हा सर्वस्वी अधिकार चंद्रकांत दादा पाटील आणि त्यांच्या पक्षाचा आहे. त्यांनी वेगवेगळ्या लोकांना सांगितलेलं आहे. आता तिथं गेल्यानंतर तो माणूस कुठल्या पक्षाचा आहे हे त्यांना काय कळणार आहे. आता मी पण 30 वर्ष ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहत आलेलो आहे. आमच्या तालुक्यात तर दोन गट उभे राहतात आणि जो निवडून येतो तो येऊन सांगतो दादा आम्ही तुमचंच साहेबाचंच. आम्ही पण म्हणतो नमस्कार बसा, शाल देतो, हार देतो, श्रीफळ देतो. ही पद्धत आहे. तुम्हाला जर नक्की पक्षाचं काम पाहायचं असेल तर तुम्हाला जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्याच निवडणुकीमध्ये किंवा मोठे मोठे साखर कारखान्यांचे पॅनल असतात ते क्लिअर कळतं की हे कुठल्या पक्षाचं पॅनल आहे. परंतु तिथं पण चिन्ह नसतं. अशा पद्धतीच्या निवडणुका होतात आणि ह्याच्यातून आता वेगवेगळा आम्ही वाचतो. ह्याची बिनविरोध झाली, त्याची बिनविरोध झाली. मध्ये तर कोण बिनविरोध करेल त्याला 25 लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ वगैरे वगैरे असं सगळं आलं. त्याच्यामध्ये पण खूप चर्चा झाली की बाबा हे कितपत योग्य आहे. काही जण म्हणले आम्ही आमच्या गावाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता, मंदिराच्या उभारणीकरता पैसे घेतोय वगैरे वगैरे असं ते सगळं झालं. त्याच्याबद्दल पण आता तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की ते स्वायत्त संस्था आहे. त्यांनी त्याच्याबद्दलची शहानिशा करायची आणि काय निर्णय घ्यायचा ते ठरवायचं. आता 2008 ते 2011 सूक्ष्म सिंचन जी आपली योजना होती त्याबाबत ईडीने कृषी विभागाकडनं कागदपत्र मागवली अशी चर्चा सुरू झाली या आठवड्यामध्ये. एवढे जुने म्हणजे आघाडी सरकार असतानाची जी घटना आहे त्यामध्ये घोटाळा झाला त्याची कागदपत्र आता ईडी मागवते. हो का? उद्याच्याला एखाद्या चौकशी करणारी संस्था असेल तर त्यांनी कुठल्या काळातली कागदपत्र मागावीत हा त्यांचा अधिकार आहे. या संदर्भामध्ये कुठल्याही भागातली कागदपत्र मागितली तर ती कागदपत्र सादर करणं हे संबंधितांचं काम आहे. मी पण ही बातमी मीडियामध्येच वाचलेली आहे. मी कृषी विभागाच्या आमचे कृषी मंत्री त्यांना करोना झालेला आहे. काल ते कॅबिनेटला नव्हते. नाही तर मी कालच त्यांना विचारणार होतो की नक्की काय झालं. माझ्याकडे पण मीटिंग होती. त्याच्यात पण त्यांचं पत्र आलं की माझी प्रकृतीच्या कारणामुळं मी आजच्या मीटिंगला हजर राहू शकत नाही. आता ते नाही तर आज मी त्या संबंधित सचिवाला विचारतो किंवा असं काही झालेलं आहे का. कारण बऱ्याचदा ह्या बातम्या ऐकायला मिळतात परंतु कधी कधी त्या बातमीत तथ्य असतं कधी नसतं. त्याच्यामुळे त्याची शहानिशा करू. महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे मुंबई महापालिकेची. राष्ट्रवादीची भूमिका ठरली काय? राष्ट्रवादीची भूमिका सध्या तरी मित्रपक्षांच्या बरोबर आघाडी करून पुढं जायचं अशी चर्चा चाललेली आहे. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या वरिष्ठांना म्हणजेच पवार साहेबांना आणि प्रांताध्यक्ष या नात्याने जयंतराव पण सगळ्यांशी, नवाब मलिक आणि बाकीच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेतील. पण आमची तर मानसिकता साधारण आघाडी करावी. मताची विभागणी होऊ नये. मताची विभागणी होऊन तिसऱ्याला धड नाही मला, धड नाही तुला, दे तिसऱ्याला, घाल कुणाला म्हणत नाही, दे तिसऱ्याला. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून आम्ही म्हणजे मी तरी त्या बाबतीमध्ये सकारात्मक. दादा पण काँग्रेस सोबत लढणार आहे, भाजप वेगळी लढेल, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी असं समीकरण असू शकेल का? त्याच्याला इतक्या आधी त्याच्याबद्दलचा अंदाज व्यक्त करणं. कारण आम्ही बाळासाहेबांशी पण चर्चा करू. आता भाई जगतापांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. भाई जगताप त्या दिवशी एक सहज कडसी म्हणून आलेले होते. माझी त्यांची थोडीफार चर्चा झाली. ते एक आक्रमक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याशी पण चर्चा करून आम्ही हाच प्रयत्न करू जेणेकरून ह्या महाविकास आघाडी जी काही अस्तित्वात आलेली आहे त्याला कुठं अडचण न येता त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील जसं विधान परिषदेमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न केला त्याला अपवाद एक अमरावतीचा ठरला. पण बाकीच्या बाबतीमध्ये तरी चित्र चांगलं पाहायला मिळालं. काल एक निर्णय कॅबिनेटने घेतलेला मायकल जॅक्सनचा जो इव्हेंट झालेला 1996 साली त्याचा टॅक्स एंटरटेनमेंट टॅक्स तो एक वेव ऑफ करण्याचा माफ करण्याचा काल कॅबिनेट नाही हो. ही मॅटर कोर्टामध्ये गेलेली होती. कोर्टाने सांगितलं की ह्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घ्या. काल त्या संदर्भामध्ये पूर्णपणे काही प्रश्न उपस्थित केले गेले काही सहकाऱ्यांनी. त्याच्या संदर्भातली माहिती वित्त विभागाने काही उपस्थित केलं. असं वेगवेगळे
ते करत असताना आम्हाला असं कळलंय की ती रक्कम देताना त्याच्यातली साधारण 80 ते 85% रक्कम CSR म्हणून अशा सामाजिक संस्थेला द्यायची आणि 15%च द्यायची. त्याबद्दल नीट काही कुणाला उत्तर त्या ठिकाणी देता आलेलं नाही. त्याच्या माहिती घेऊन मिनिट्स कन्फर्म करताना आम्ही त्याच्यामध्ये काय नक्की निर्णय घेतलेला आहे ते अतिशय क्लिअर तुम्हाला सांगू. चंद्रकांत पाटिल ने विधान परिषद चुनाव को लेकर कल कहा कि उसमें धांधली हुई, हजारों की संख्या में कोड़े मिले हैं, अचानक बूथ चेंज कर दिया गया है, अंडर ग्रेजुएट होते हुए इसकी इंक्वायरी करो, हमारा कुछ कहना नहीं. हमेशा जब किसी की हार हो जाती है तो ऐसे ही बातें आगे आती है कि यहाँ धांधल हुई, वहाँ धांधल हुई. देखिए, क्योंकि पहले बीच में एक आपको मालूम है पार्लियामेंट का चुनाव होने के बाद रिजल्ट जब जो आया तो सबको ऐसा लगा कि ये कुछ मैनेज किया है, लेकिन ऐसा नहीं होता. अपने डेमोक्रेसी इतनी बड़ी लोग है, 135 करोड़ में से वोटिंग करते हैं 85-90 करोड़ लोग, तो ऐसा कैसा हो सकता है? ऐसा नहीं होता. दादा औरंगाबाद पे अगर तो भी वो इंक्वायरी कर सकते हैं, उनको वो अधिकार है. औरंगाबाद पे हिंदी अगर बताए तो क्योंकि औरंगाबाद मुद्दे को लेके नाम चेंज को लेके एक कंट्रोवर्सी है. कल हमने देखा कि कैबिनेट मिनिस्टर जो उन्होंने DGI-PR को टैग करके लिखा था कि ऐसी चीज होनी नहीं चाहिए. मैंने मीडिया में ये न्यूज़ देखी, इलेक्ट्रॉनिक और प्रिंट मीडिया में भी पढ़ी. इसके बारे में मेरा इतना ही कहना है, हमारा जो महाविकास आघाड़ी कॉमन मिनिमम प्रोग्राम के आधार पे आगे आया है और पिछले 1 साल उसके बारे में काम कर रहा है, तो ये जो इशू है इसके बारे में हम बैठेंगे और बात करेंगे और अच्छी तरह से रास्ता निकालेंगे. प्रकाश आंबेडकर म्हणाले पुण्याचं नाव संभाजीनगर करा, कारण संभाजी महाराज जी समाधी आहे हो का, कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आता कुणी भावनिक मुद्दे काढतं, कुणी विकासाच्या बद्दल बोलतं, कुणी नामकरणाच्या बद्दल बोलतं. असे वेगवेगळ्या गोष्टी आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या गेल्या 60 वर्षाच्या इतिहासात घडलेल्या आहेत. 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, आज 2021 साल आहे. त्याच्यामुळे 60 वर्ष पूर्ण होऊन 61व्या वर्षात आपण पदार्पण करतोय. अशा काळामध्ये एक मुद्दा एका शहराचा आला की कोण मराठवाड्यातल्या प्रमुख शहराच्या बद्दल, औरंगाबादबद्दल बोलतं, कोण अहमदनगरबद्दल बोलतं, कोणी आता पुण्यालाही बोलायला सुरुवात केली, अजून कोण कोण कुठं कुठं बोलतील. आणि त्यांनी बोललेल्या बातम्या तुमच्यासारख्या मीडियानी जर दाखवल्या की त्यांनाही वाटतं मी बोललेली बातमी येते, त्याच्यामुळे आणखीन कुणाकुणाला एक एक सुचायला लागतं. माझं म्हणणं आहे की हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मी काही त्यांनी मागणी करू नये अशा मताचा अजिबात नाही. आपण अनेक ठिकाणी विमानतळाची पण नावं मोठ्या मोठ्या मान्यवर व्यक्तींची दिलेली पाहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पण नागपूर ह्याला दिलं, नागपूर विमानतळाला दिलेलं. मी स्वतः त्या कार्यक्रमाला हजर होतो, प्रफुल्लभाई होते, सगळेजण मीडिया होता. अशा प्रकारे या गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. इतर पण देशातल्या विमानतळाला वेगवेगळी नावं देतात. मागे आम्ही ऐकलं होतं उत्तर प्रदेशमध्ये देखील मायावती आल्यानंतर मायावतीने अनेक जिल्ह्यांची नावं ही बदलून टाकली, अनेक शहरांची नावं त्या ठिकाणी बदलून टाकली. आता लोकशाही पद्धतीनं डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये जे कोणी निवडून येतात त्यांना निवडून आल्यानंतर बहुमताच्या जोरावर काही अधिकार असतात आणि त्या अधिकाराचा त्यांनी वापर कसा करावा हा त्यांनी आत्मचिंतन, आत्ममनन करून निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. काहींचे मुद्दे बरेच वर्ष मागं डोक्यामध्ये होते आणि त्यावेळेस ते पुढं रेटता आले नाही. आता त्यांना वाटतं की हा प्रश्न सुटावा, पण हा प्रश्न सुटत असताना हे आघाडीचं सरकार आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच ही महाविकास आघाडी टिकावी आणि त्याच्यातनं योग्य तो मार्ग निघावा आणि विकास कामाला महत्त्व द्यावं, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व द्यावं, ही भूमिकाच आमचे नेते पवार साहेबांची आहे आणि आम्ही देखील त्याच भूमिकेचं समर्थन करून पुढे चाललेलो आहोत. अरे